क्या बात आहे. कोणाला बघून वाजवशील तू? हा गोलू गोलू कोणाला बघून वाजवशील? टिरिंग टिरिंग गोलीला. नो समोर कोणी आलं का तेव्हा वाजवायचं ते. मग तो गोली असो. मग ती गोली असू दे कोणी असू दे दुसरं. हा लाजू नको. हे बघ हा गोली आली का? हो बापे. हा दुसरा अवतार याचा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आणि काल बघितलं असेल आम्ही डिनरला गेलो होतो, फॅमिली डिनर. आल्यानंतर आम्ही ते क्रिकेट मॅच बघायला थांबून गेलो आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट नो व्हिडिओ शूट नथिंग, बिकॉज इथं सगळे लवकर झोपून जातात आणि लवकर उठून पण जातात. आता वाजलेत हे घड्याळ पुढे म्हणजे 8:45 वाजले असतील, पण मी 7:30 पासून उठून मस्त आम्ही बसलो होतो. बाबा आणि दादा हे लोक गेलेत, जरा काम आहे त्यांचं. वहिनी दोघं पण, वहिनी आणि आई सकाळपासून किचनमध्ये लागलेत आणि त्यांचं काम सुरू आहे सकाळपासून. ते मिक्सरचा आवाज आणि ऑल ते सगळं स्टार्ट झालेलं म्हणून 7:30लाच जाग आले आणि तेव्हापासून जागीच आहेत. म्हणजे इथं झोपायचं पण लवकर, उठायचं पण लवकर आणि असं जबरदस्ती नाही, ऑटोमॅटिक होऊन जातं ते. लवकर झोप पण लागून जाते आणि लवकर उठून पण जातो. चाय रेडी? कैसे जा रहे आपके छुट्टिया वेकेशन? सेम मत बोलना. सेम मत बोलना. कभी बच्चा है मेरे को. हाँ तो फिर क्या एक्सपेक्ट कर सकते हैं? गोइंग सेम नहीं ना, थोड़ा नया एक्सपीरियंस तो होगा ना. हाँ, मैंने बहुत अच्छा खाना खाया. हाँ ये बड़ी अच्छी बात कही आप. ये बात आपने बहुत अच्छी बोली. घर का भी ऑब्वियसली आई के हाथ का, रिंकू के हाथ का. हाँ बट बाहर भी अभी अपन गए थे. एवोकाडो टोस्ट. अच्छा वो नहीं, वो अच्छा उसके पहले वाला जो सूरत का जो बहुत वायरल फेमस हुआ है. हाँ समझ गया मैं. ठीक आहे, आपण हे सगळं खात नाही बाहेरचं काय खातो आपण? वडापाव, खमंग आणि हे सगळ्या गोष्टी आवडतात. बट वहिनीने खूप चांगला यूज करून घेतला सुरत यायचा आणि जे सुरतच्या फेमस गोष्टी आहेत ना ते खाऊन घेतल्यात आणि त्याचा एक्सपिरियन्स घेऊन घेतला. आपला चहा रेडी, आपण चहा पिऊयात. त्याचा आधी आमच्या रिंकू वहिनी किचनमध्ये सकाळपासून, आई पण होती इथं. रिंकू वहिनी आज काय मेन्यू मध्ये आज खूप काही स्पेशल दिसतंय. हा अजून नाही ना, आई तर बोलली मला गाजरचा हलवा आहे, भाजी आहे, चपाती आणि कुसमुरा आणि त्याच्यासोबत चकल्या ना. हा एवढ्या गोष्टी. पण एवढं सकाळी कोण जेवण बनवतं का? अच्छा आता बनवून ठेवतात आणि ज्या मेन गोष्टी आहेत त्या जेवताना बनवतील. ग्रेट. चला मी माझा चहा कंटिन्यू करतो आणि तसं मग निवांत भेटू. जे काही प्लॅन असेल, आजचा काही प्लॅन फिक्स नाही असा. बघा आमचा गोलू दादा एकदम रेडी आहे. सुरतची लोक सगळी रेडी आणि पुण्याची डायरेक्टर झोपली अजून. मज्जानी लाईफ. हा स्नोई तिचा टाइम. तू काय असतंय? गोलू दादा काय समजलं भाऊ तुला? आ आमचा गोलू कशा भारी असतो. इकडे इकडे इकडे. काय ग मम्मी याला काय झालं? असतो कसा आहे बघ, किती मस्त असतो. पण मला सांग 6 वाजेला का उठवतो त्याला? मला सांग, अशी सवय का पाडली की 6 वाजता बरोबर उठून जातो? आम्ही सेम रूम मध्ये झोपलो होतो, 6 वाजता बरोबर क्या क्यू करायला लागला तो का? वाय 6 वाजेला उठायची आणि परत 10ला झोपायची. काय तुझं? मगाशी त्याने एसीचा रिमोट घेतला आणि काय दादी कितना मस्त बोला हो. एसी लावून दे, तिकडे झोपायचं मला. आणि आता झोपत का नाही तू? अरे मजा घेतो या. जेवण करून घेऊ. आज ब्रेकफास्ट वगैरे काय नव्हतं, डायरेक्ट जेवायचं होतं मला. स्वाईचा त्याच्या चपात्या, भाजी आणि कुसमुरा. इथं अजून गाजरचा हलवा आणि काय म्हणतात त्याला, चकल्या. आई रेडी करतात. चहा हलवा पण येऊन गेला. आता बघ राहिल्यात चकल्या पण येतील थोड्या, ते पण खाऊ आपण. बस तात्पुरतं एवढंच. वाजून गेलेत 5 वाजून 12 मिनिटं, म्हणजे 15-20 मिनिटं मागे येते. 4 वाजून 50 मिनिटं काहीतरी झालेत आणि मी आज एडिटिंगची कामं करत होतो. अजून कंटिन्यू चालतील ते. पण त्याचा आधी रिंकू वहिनी आणि परी, हे बघा आमची परी दिदी आली. 1 मिनिटं बेटा, 1च मिनिटं, लगेच निघूया. परी दिदीला ट्युशनला सोडायला जायचं आहे, तर सगळे बिझीत घरात. म्हटलं मी येतो, मी तिला सोडतो. परत आल्यावर मग आपली एडिटिंगची कामं ती कंटिन्यू करू. त्याचा आधी वहिनींना सांगू देतो. भाभी चाय रखी आपने मेरी भी, तो मैं उसको छोड़ के आता हूँ. तब तक उकड़ने दो उसको. उकड़ने के बाद अच्छे से पिओ. मी आलो 10 मिनिटातच तिला सोडून. चल बेटा. आमची परी दीदीची ट्युशनचा टाइम झालाय. चलो 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 चलो.
आणि गोली ओ गोली आमची गोली नुसती असं राहते नेहमी. ही गोली आणि स्नोई. आता परी मला सांगते वरती जायचं तर 8 नंबर जायचं, खाली यायचं तर जी. बट कोणी असेल मॅम किंवा आम्ही सगळे तेव्हाच यायचं, एकट्यानं नाही यायचं. हा गुड. जस्ट मी आंघोळ केली, आता वाजून गेले 6:17 मिनिटं. तरी बघ मला बघा किती गरम होतं. भयंकर ऊन येतं, भयंकर गरमी येतं. स्नोई का रडते मला माहिती नाही, पण आम्ही आता चाललोय तिकडनं परीला घेऊ. जसं आपण बघितलं ट्युशनला सोडायला गेलो होतो, तिला पिक करू, तिला ट्युशनमधून घ्यायला जाऊ. तिथून मग तिला पण आणि आई आणि मी आम्ही तिघं दवाखान्यात जाणार आहेत. बिकॉज बाबांना ॲडमिट केलं आहे, थोडंसं छोटंसं ऑपरेशन होतं त्यांचं. परीला पण आपण ट्युशनमधून घेऊन आलो. आता डायरेक्ट आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, बाबांना घेऊन येऊ. दादा तर 2 व्हीलरमध्ये येऊन जाईल, 2 व्हीलर घेऊन गेला तो तिकडनं एकट्या येऊन जाईल. फक्त बाबांना आणायचं म्हणून इकडनं चाललो आपण. सो येस, मला आता एकच भीती की जाताना ट्रॅफिक नको लागायला खूप जास्त. बिकॉज त्यांनी बोलले होते की अर्ध्या तासात आम्हाला डिस्चार्ज भेटून जाईल आणि आपल्याला 20 मिनिटं इथंच होऊन गेल्यात. सो बघूयात टायमावर पोहोचतो का नाही. आता मला मॅप लावू द्या, मॅप लावतो आणि आपण डायरेक्ट जेव्हा हॉस्पिटलला पोहोचू तर आम्ही तुम्हाला भेटतो. हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा. नो ओपन, नो ओपन, ओनली क्लोज. ती किती हुशार आहे, इकडचं नो ओपन तर तिकडे जाते ती ओपन करायला. हे बघा, हा ताकद लागेल तिथं. हा ते इझी आहे. हळू 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 आता लागेल परी. ये पुष्पा पुष्पा, ए पुष्पा. ये पुष्पा की तरह ही चल रहे हो. मागे लागेल, मागे लागेल. नो नो, पुढे पुढे. नो 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 नो. ये इकडे 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 इकडे. हा ये आलू 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 आलू. हा हा रेडी. हा बसा बसा बसा. हा हा लव यू. काय ते. बाय बाय गाईज, बाय बाय. बाय बाय आता.